आज मी तुम्हाला खूप छान अशी कथा सांगणार आहे. कर्म प्रामाणिक असेल तर आपला शेवट देव चांगलंच करतो. एका गावात प्रवासाचे एकमेव साधन म्हणजे बोट होते. कारण मधोमध नदी होती आणि ये-जा करायला दुसरा मार्गच नव्हता. एकदा त्या गावात महामारी पसरली आणि बरेच लोक मरण पावले. जवळपास सगळेच तिथून निघून गेले. आता मोजकेच लोक उरले होते आणि तो नावाडी म्हणाला की यानंतर मी येणार नाही. ज्याला चालायचे त्याने यावे. प्रथम एक भिकारी आला आणि म्हणाला, माझ्याकडे देण्यासारखे तर काहीच नाही. मला घेऊन जा, देव तुम्हाला आशीर्वाद नक्की देईल. नावाडी चांगला होता. तो म्हणाला की इथे थांबा. जागा शिल्लक असेल तर मी तुम्हाला घेऊन जाईल. हळूहळू अख्खी बोट भरून गेली. एकच जागा उरली. नावाडी भिकाऱ्याशी बोलणार इतक्यात आवाज आला, थांबा, मी पण येतोय. हा आवाज त्या जमीनदाराचा होता, ज्याच्या घरच्यांनीही त्याचा लोभ आणि संपत्तीची आसक्ती पाहून त्याला सोडले होते. आता कोणाला घ्यायचं हा जरा प्रश्नच पडला होता. जमीनदार नावाड्याला म्हणाला, माझ्याकडे सोने चांदी आहे, मी तुला देईन. आणि भिकारी हात जोडून म्हणाला, कृपा करून मला घेऊन जा. काय करावे हे नावाड्याला समजतच नव्हते. त्याने बोटीत बसलेल्या सर्व लोकांना त्यांचा निर्णय विचारला. ते सर्व आपापसात चर्चा करू लागले. इकडे जमीनदार आपल्या पैशाने सगळ्यांनाच भुरळ घालत राहिला आणि तो त्या भिकाऱ्याला म्हणाला, तू हे सर्व घे, मी हातपाय जोडतो, मला जाऊ दे. तेव्हा तो भिकारी म्हणाला, मलाही माझ्या जीवावर खूप प्रेम आहे. जर माझा जीव नसेल तर मी या संपत्तीचं काय करू? जीवन असेल तर जग आहे. तेव्हा सर्वांनी एकमताने मिळून ठरवले की या जमीनदाराने आजपर्यंत आपल्याला लुटले आहे आणि व्याजावर व्याज घेऊन आमची जमीन आपल्या नावावर करून घेतली आहे. उलट या भिकाऱ्याने आपल्याला नेहमीच आशीर्वाद दिले आहेत आणि अशा प्रकारे त्या भिकाऱ्याला सर्वांनी सोबत घेतले. हा एकच निर्णय आहे. देवही आपला न्याय करतो. शेवटची वेळ आली की सर्व कर्माचा हिशोब आपल्या समोर ठेवतो आणि त्यानुसार निर्णय होतात. मग रडून विनवणी करून काही काम होत नाही. फक्त आपली चांगली कर्मच आपल्याबरोबर येतात. रामकृष्ण हरी.